एक तासात मला बजेट बसवायचं आहे, भरपूर विषय मांडायचे आहे. माझं कीर्तन जनरली मनोरंजनातून असते, पण मी आज मनोरंजनातून बोलणार नाही, कारण की प्रबोधनाची समाजाला गरज आहे. मी कोणी महाराज नाही, बुवा नाही, पंडित नाही, महंत नाही, पण समाजात जे वाईट चालू आहेत, वाईट गोष्टी, त्याच्यावर बोलणार आहे. एका मिनिटात मी या देशातली परिस्थिती सांगतो, फक्त एका मिनिटात या देशातली परिस्थिती सांगतो. या देशात मंदिराला सोन्याचा कळस लावणं चालू आहे. दादा, या देशात मंदिराला सोन्याचा कळस, आणि गरीबाच्या घरी गरीबाच्या लेकराले एक टाइमचं जेवण नाही आहे. हे शोकांतिका आहे आपल्या देशातली. या देशात मंदिराला सोन्याचा कळस, आणि गावागावातल्या जिल्हा परिषदच्या शाळेवर टिनाची व्यवस्था नाही आहे. या देशात मंदिराला सोन्याचा कळस, आणि गरीबाच्या लेकराला एक टाइमचं जेवण नाही आहे. या देशाला मंदिराला सोन्याचा कळस, पण गोंदियाच्या सरकारी दवाखान्यात एका बेडवर 2-2 बाया डिलिव्हरीच्या. काय कामाचा आहे कळस या देशातला? म्हणून सावधान व्हा लागेल. आमच्या बहुजन लोकांचं डोकं कुठं खराब होऊन राहिलं, आमच्या बहुजन लोकांचं मस्तक कुठं खराब होऊन राहिलं, आमच्या बहुजन लोकांची बुद्धी कुठं गहाण पडली आहे, याचं चिंतन आज करायला लागत. यासाठी या कीर्तनाचं, भजनाचं, प्रबोधनाचं आयोजन आहे. काही मुठभर लोकांनी आपल्या देशातला खराब करून टाकला. आपले बहुजन लोकांचे डोके काही मुठभर लोकांनी खराब करून टाकले. आपल्याच लग्नात येते, आपल्याच बायकोचा हात धरते, ओम भार्याय नमः, इतके पद्धतशीर मंत्र मारते, कोणाच्या मायली शिवाय देते, अखेर लोक समजत नाही. इतके खतरनाक मंत्र मारते, हा ही हो, हा या मायनमा, त्या मायनमा, आमच्या बहुजन लोकांचे डोके खराब होऊन राहिले. म्हणून या कीर्तनातून मी विषय मांडतो की बहुजन को किया कंगाल, मनुवादों ने किया बेहाल, पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. तुझे हिंदू कह के तोड़ा, तुझे हिंदू कह के तोड़ा, बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा, बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा, तुझे हिंदू कह के तोड़ा, बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा, जाति जाति में लगा के झगड़ा, मंदिर मस्जिद को तोड़ा, मनुवादी हमारा काम करते हैं बुरा हाल, पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. सुन सुन ये बहुजन भाई, सुन रे बहुजन भाई, छुटा छुटा कहाँ से आई, जुदा जुदा कहाँ से आई, सुन सुन ये बहुजन भाई, छुटा छुटा कहाँ से आई, चार वर्ण देकर भाई, भाई भाई में आग लगाई, मैं पहले था बेकार, अब बन गया सत्य का पार, पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल, पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. म्हणून आपल्या लोकांना सावधान होण्याची गरज आहे. आपल्या देशाला एक काळात सोन्याची चिडिया म्हटलं जात होतं. ज्या काळात आपल्या देशात हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, सोना, तांबा, धनगर, तेली, नावी, मातंग, ब्रह्म या सगळ्या समाजाचे लोक गुण्या गोविंदाने राहत होते. तो काळ आपल्या देशाचा सुवर्ण काळ होता. सोन्याची चिडिया आपल्या देशाला म्हटलं जात होत.
कार्तिक पंता पंता धर्मात आम्ही विखरले गेलो आहोत. आम्हाला आज धर्माच्या नावावर, पंथाच्या नावावर, जातीच्या नावावर जोडून राहिले बाबा. आज जिवाड्याला सांगायची गरज आहे. आज वातावरण समाजातलं खराब होत नाही. आज देश कुठं चालला, गाव कुठं चालला. आज समाजाची परिस्थिती इतकी खराब झाली आहे. या देशात कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. वातावरण देशाचा खराब झाला आहे. कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. अरे बेरोजगारीनं माणसं मरून राहिले, पहिले तेले तर जगवा. आमच्या देशाचं वातावरण कुठे खराब झालं म्हणून तुकडोजी महाराजांनी भजनाच्या माध्यमातून सावधान केलं. महाराज मोठं जिवाड्याने म्हणतात की साधन बदला होगा घर यही गाना होगा, होगा घर यही गाना होगा. साधन अब बदलाना होगा, साधन अब बदलाना होगा, होगा घर यही गाना होगा, होगा घर यही गाना होगा. एक जमाना हा जप तप का यज्ञ याग तीर्थ का. यज्ञ याग तीर्थ का. अब तो समझे कलगा भोपो, अब तो समझे कलगा भोपो. भूल बजाना होगा, होगा घर यही गाना होगा, होगा घर यही गाना होगा. कारण गाव हा विश्वाचा नकाशा. गावावरून देशाची परीक्षा आणि गावाची भक्तता देशा येईल देशा. म्हणून आज आपल्याला गाव जर सुधरवायचं असेल, आपल्या समाजाला आदर्श करायचं असेल तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता हा ग्रंथ इतक्या सुंदर लिहिला महाराजांनी. 41 अध्यायाचा ग्रंथ आहे ग्रामगीता. या ग्रामगीतेमध्ये 40 संत महापुरुषांना टाकलं महाराजांनी. 8वा अध्याय संघटन शक्ती. या संघटन शक्तीमध्ये तुकडोजी महाराजांनी गावाचं संघटन कसे असलं पाहिजे. हत्ती सावळी गवळी दोर, मुंग्या सर्पाशी करती जर्जर, व्याघ्र सिंहाशी भाडती हुशार, रान कुत्रे संघट. 10वा अध्याय लिहिला प्रचार महिमा. ज्या प्रचार महिमा त्या भगवान बुद्धाचा फोटो टाकला. हातीनं घेतला तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. याशी कारण एक प्रचार प्रभावशाली. म्हणून आमच्या तरुणांच्या डोक्यामध्ये हे विचार यावे. हा ग्रंथ म्हणजे माणसाला माणूस बनवण्याचं संविधान आहे. कारण जीवन कसं जगायचं, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माणसानं काय केलं पाहिजे हे सर्व दिनचर्या या ग्रामगीता नावाच्या लहानशा ग्रंथात महाराजांनी मांडली. म्हणून हे पुस्तक घराघरात असलं पाहिजे. या पुस्तकात महाराजांनी माणसाची व्याख्या सांगितली. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॅन. मनुष्य कोणाला म्हटलं पाहिजे. मनुष्य निरोगी सात्विक असावा, त्याशी व्यसनाचा उपद्रव नसावा आणि त्याचा व्यवहारही चालतायिक व्हावा होण्यासही त्याला माणूस म्हटला. आज या व्यसनमुक्ती पहाटच्या कार्यक्रमात आदरणीय विजयजी बाहेकर साहेब हे श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव आहे, संस्थापक अध्यक्ष आहे. त्यांचं स्वप्न आहे की हा पहिला दिवस वर्षाचा तरुणांच्या जीवनात चांगला प्रकाश पडला पाहिजे. महाराज एका भजनात म्हणतात, निघू दे दिवस मंगल तो बघा या भारतात उजला. आमचा तरुण भरकटलेला आहे. आमच्या देशातलं वातावरण खराब आहे. त्यासाठी महाराज मोठं जीवाने
मनुष्य निरोगी सात्विक असावा, त्याशी व्यसनाचा उपद्रव नसावा. आज आम्ही पाहून राहिलो 13 वर्षाचा 14 वर्षाचा पोरगा दारूच्या आहारी गेला, व्यसनाच्या आहारी गेला. आमचे गावाचे गाव खराब झाले व्यसनाच्या पायी. 90% पोरं गावाची दारू पिऊन राहिले. मग हे व्यसन दूर कसे होईल यासाठी तुकडोजी महाराजांनी ग्रामविद्येत संकल्पना मांडली. आदरणीय भायेकर साहेबांनी व्यसनमुक्ती केंद्र उघडलं. 23 व्यसनमुक्तीचं काम करून राहिले. आतापर्यंत 5000 लोकांची व्यसनमुक्ती भायेकर सरांनी केली. टाळी वाजवा त्यांच्या नावानं एक वेळा. या गोंदिया सारख्या जिल्ह्यातून 5000 लोकांची व्यसनमुक्ती केली. ते भायेकर व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून. कारण गावाच्या गाव खराब झालं मी आधीच सांगितलं. एक काळ या देशाचा असा होता, या देशाला सोन्याची चिडिया म्हटलं जात होतं. तो काळ लय सुंदर होता, देशाचा सम्राट अशोकांचा काळ. आणि ते गाणं मला मोठं सुंदर आठवते. ते गाणं मोठं सुंदर होतं की जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. तो आपला भारत देश होता. ज्या भारत देशाला सोन्याची चिडिया म्हटलं जात होतं. प्रत्येक घरातून सोन्याचा धूर निघत होता. पण आज परिस्थिती बिघडली. आज आपल्या देशाची परिस्थिती का बिघडली? तरुणांचं भविष्य धोक्यात गेलं. ज्या देशाला सोन्याची चिडिया म्हणायचं होतं, ज्या देशाच्या प्रत्येक घरातून सोन्याचा धूर निघत होता, आज त्याच घरातून सिगरेटचा धूर निघून राहिला, दारूच्या भट्टीचा धूर निघून राहिला. म्हणून मोठं जिवाड्यानं म्हणावं लागून राहिलंय की जहाँ गाव गाव और घर घर में हो हाथ भट्टी का डेरा, क्या होगा भारत तेरा, क्या होगा भारत तेरा. जहाँ नौजवान बूढ़े और बच्चे मिलकर पिए मदीरा, क्या होगा भारत तेरा, क्या होगा भारत तेरा. म्हणून देशाची परिस्थिती बिघडली. गावाचे गाव खराब झाले. लहान लहान पोरं दारूच्या मांग, व्यसनाच्या मांग, गुटख्याच्या मांग लागली. महिला मंडळी, विशेष करून तरुण मंडळी, दारू, सिगरेट, बिडी, ड्रग्स, गांजा, अफीम अशा विविध वाईट व्यसनाच्या मागं लागले. व्यसन कोणतंही असो ते वाईट आहे. कारण जहर पीने वाला अकेला मरता है, जहर पीने वाला अकेला मरता है, लेकिन शराब पीने वाला पूरे परिवार को साथ लेकर मरता है. म्हणून तरुणांना हात जोडून प्रार्थना करतो या भाषणाच्या माध्यमातून का तरुणांनी व्यसन सोडलं पाहिजे. मग ते दारूचं असो, गुटख्याचं असो, नाही तर मग मोबाईलचं असो. हे नवीनच मोबाईलचंही व्यसन तरुणांना लागलं. आम्ही पुस्तकं वाचणं कमी केलं. मोबाईल, टीव्ही, व्हॉट्सअप, फेसबुक आमचं व्यसन सुटून नाही राहिलं. कॉलेजचे लहान लहान पोरं दारू सिगरेटच्या मागे लागले. आता मी तुमच्या गोंदियात आलो कार्यक्रमाला. मी कोणत्याही गावले कार्यक्रमाला गेलो तर सर्वात पहिले त्या एरियाची माहिती घेतो. का आपल्या एरियात कोणी दारू पिते काय, गुटखा खाते काय, आपल्या एरियात कोणी व्यसन करते काय. मी जसं तुमच्या एरियात आलो या चौकामध्ये पहिले माहिती घेतली का आपल्या एरियात कोणी व्यसन करते काय. आयोजक लोक म्हणे, महाराज म्हणे आपला गोंदिया जिल्हा इतका खतरनाक जिल्हा आहे म्हणे, काही इथचे लोक दारूच्या थेंबाले हात लावत. म्हणजे गोंदिया जिल्हा इतका खतरनाक जिल्हा आहे म्हणे का गोंदियाचे लोक दारूच्या थेंबाले हात लावत नाही.
पण बंदा शिसा तोंडाला लावते म्हणे. पण मजाक नाही, हे दारू सिगरेट बिडी हे सर्व वाईट व्यसन आहे. कारण दारूवाली इतके खतरनाक आहे मॅडम, आम्ही पाहतो ना गावागावात फिरतो, इतके खतरनाक आहे दारू पिणारे. येईन देशाची प्रतिज्ञा बदलून टाकली. देशाची प्रतिज्ञा अशी, आपल्या देशाची भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे, बांधव आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. या दारूवाल्याने प्रतिज्ञा बदलून टाकली. दारूवाले म्हणते बार माझा देश आहे. सारे बेवडे माझे, बांधव आहे. माझ्या ब्रँडवर माझे प्रेम आहे. बार मध्ये आनंदाने डोलणाऱ्या सगळ्या बेवड्यांचा मी मान ठेवी आणि त्यांच्याशी प्रेमाने वागे. जय दारू बॅट मारू. इतके खतरनाक आहे दारू पिणारे. तुमच्या गोंदिया जिल्ह्यातलं नाही, तुमचं गाव तर ओके आहे. मी पुरा कार्यक्रम होईल पण गोंदिया जिल्ह्याच्या विरोधात एक शब्द बोलला नाही. काहून तर कार्यक्रम झाल्यावर मला जेवायचा आहे. मी गोंदियाच्या विरोधात एक शब्दही बोलणार नाही. काही जे काही सांगत ते सारं माझ्या गावातलं. परवाच्या दिवशी माझ्या गावातले 3 मित्र दारू प्यायला बसले. किती मित्र? 3 मित्र. 3 मित्र दारू प्यायला बसले. बार बंद होते, हिने घरी शिश्या आणल्या. घरी शिश्या आणल्या आणि त्याच्यातला एक मित्र बाकीच्या 2 मित्राले म्हणे, काय राजा म्हणे, आपला गावचा सरपंच अजिबात काम करत नाही म्हणे. मला जर गावचा सरपंच केला तू अख्खं गाव बदलून टाकेल. थोड्या वेळानं दुसऱ्यानं पॅक मारला. दुसरा म्हणे, अबे तुझं आपलं गाव सुधरवशील, महाराष्ट्रात काही एकटंच गाव आहे म्हणे आपलं. मला जर म्हणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला तर मी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकेल. थोड्या वेळानं दुसऱ्यानं पॅक मारला. तिसरा म्हणे, अबे तुझं काय महाराष्ट्रात बदलवशील, भारतात काय एकटा महाराष्ट्र आहे म्हणे. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, द्यायचं काय. मला जर म्हणे देशाचा प्रधानमंत्री केला मी अख्खा देश बदलून टाकीन म्हणे. थोड्या वेळात त्याची बायको म्हणे बुवार तोंडी आहे, मोठा सांगून राहिला म्हणे हे बदलून टाकीन, हे बदलून टाकीन. सकाळपासून लुंगी समजून माझा परकर नेसला म्हणे, तो बदल म्हणे. इतके खतरनाक आहे दारू पिणारे. म्हणून सांगा लागते, घरात खोका, खोक्यात शिशी, शिशीत दारू पिते मेल्यानं, मेल्यानं हो विकली शेतीया मेल्यानं, मेल्यानं हो विकली शेतीया मेल्यानं. घरात खोका, खोक्यात शिशी, शिशीत दारू पिते मेल्यानं, मेल्यानं हो विकली शेतीया मेल्यानं, मेल्यानं हो विकली शेतीया मेल्यानं. म्हणून दारू, सिगरेट, बिडी हे वाईट व्यसन आहे. कॉलेजचे पोरं, कॉलेजच्या पोरी दारूच्या बाटल्या, बिड्या, सिगरेट, ड्रग्स या सगळ्यांच्या आहारी जाऊन आपलं जीवन खराब केलं. आता मी ग्रामीण भागात जास्त कार्यक्रम असते आमचे. ग्रामीण भागात भिकांची परिस्थिती पाहतो आम्ही. आमच्या गावात साऊंडवाले भाऊ एक गुणा शेट करून घ्या तुम्ही, लय त्रास देऊन राहिले बघायपासून. भाऊन राहिलो तुम्ही सर्वात जास्त त्रास दिला म्हणजे. माझ्याकडे एवढा वेळ लागते साऊंड सेट करायला. अर्धा घंटा तुम्ही माईक मध्ये मोठंच घालून राहिले. हा मी बोलून नाही राहिलो तुम्हाला, जवळचे आहेत तुम्ही, नाही तर मी साऊंडवाल्याची पहिले हजामत करत असतो. आवाज वाढव डीजे, तुझ्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे. ऐकूनच नाही राहिले, मगांपासून पाहूनच राहिलो तुमची मजा. हे 5 माईक सेट करायला तुम्हाला अर्धा घंटा लागून राहिला. बोल भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाऊ, या व्यसनमुक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून मी गावागावात फिरतो. वेळ कमी आहे माझ्याजवळ, 1 घंट्यात बजेट बसवा लागतं. आम्ही गावागावात फिरतो, पाहतो परिस्थिती. 20 वर्षाचं जवान पोरग, काही 21 वर्षाचं जवान पोरग आमच्या गावातला खर्रा खाऊन राहिलं होतं. 20 वर्षाचा जवान पोरग खर्रा खाऊन राहिलं. तेवढ्या वेळात गावचे सरपंच आले म्हणे, का रे खर्रा खाता का तू? हा म्हणे तुझ्या बापाले नाव सांगता. तो पोरगा मोठा हुशार म्हणे, सरपंच साहेब तुम्ही माझ्या बापाले सांगा, नाही तर तिच्या बापाले सांगा, नाही तर अजून कोणाच्या बापाले सांगा, मी कोणाच्याच बापाले घाबरत नाही. तेवढ्या वेळात योगायोगानं त्या पोराचा बाप आला. जसा त्या पोराचा बाप आला, त्या पोरानं खर्रा लपवला खिशात.
सरपंच म्हणे कार्यत होता, आता सांगत होता म्हणे मी कोणाच्या बापाने घाबरत नाही. मग तुला खर्रा कसा काय खिशातला बोला म्हणे. ते पोरग मोठं हुशार म्हणे. पोरग म्हणे सरपंच साहेब मी माझ्या बापाला नाही घाबरलो म्हणे. माझ्या बाप इतका हुशार आहे म्हणे, त्याला जर मी खर्रा खाताना दिसलो म्हणे तो याच्यातला अर्धा खाते म्हणे. आहे की नाही वाईट परिस्थिती देशात. आमच्या देशातलं वातावरण खराब इथं होऊन राहिलं. आम्ही मोठे मंडळीत दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलो, त्याचं अनुकरण आपले लेखन करून राहिले. म्हणून या कीर्तनातून भजनातून मी एकच विषय मांडलो की खर्रा खाऊन पिढ्याही पिऊन खर्रा खाऊन पिढ्याही पिऊन गेले वाया देशाचे तरुण गेले वाया देशाचे तरुण. आई वडिलांचा पूर्वीचे विश्वास आयुष्याचा करते गोविंदा. आई वडिलांचा पूर्वीचे विश्वास आयुष्याचा करते गोविंदा. उडवीते घड स्थिर नाही मन उडवीते घड स्थिर नाही मन. व्यसनाने गेले शरीर जडून खर्रा खाऊन पिढ्याही पिऊन गेले वाया देशाचे तरुण गेले वाया देशाचे तरुण. म्हणून आपण आदर्श घेतला पाहिजे महात्मा गांधी. आपण आदर्श घेतला पाहिजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. मगाशी मी गाडीमध्ये येता येता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक वाचलं. ज्या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मला लोक घाबरतात. खूप सुंदर वाक्य वाचलं मगाशी बाबासाहेब आंबेडकरांचं मी. बाबासाहेब म्हणतात मला लोक घाबरतात कारण मी जास्त शिकलो आहे म्हणून, मी सर्वात जास्त पुस्तकं वाचले म्हणून, माझ्याजवळ जास्त ज्ञान आहेत म्हणून, मी बाहेर देशात शिक्षणाला गेलो म्हणून. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला लोक घाबरतात कारण माझं चरित्र चांगलं आहे. इतकं सुंदर वाक्य बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं. बाबासाहेब आंबेडकर बाहेर देशात शिक्षणाकरता गेले, पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी जीवनात कधीही व्यसन केलं नाही. बाबासाहेबांनी मोठं सुंदर सांगितलं का मी जीवनात कधी व्यसन केलं नाही. कारण भगवान बुद्धाचं पंचशील माझ्या डोळ्यासमोर होतं. सुरा मेरय मच्च पमाद ठाणा वेर म्हण शिक्षापद समाधी. म्हणून शिकायला लागण आपल्याला. महात्मा फुले तर असं म्हणतात दारूच्या नादी लागते अडाणी करते भिकारी मुलाबाडी. दारूच्या नादी लागतो अडाणी करतो भिकारा मुलाबाडी. एक दिवस तरी मध्यवर्षक राग तोच पैसा लागन. म्हणून आपल्याला वाचा लागन चांगल्या थोर पुरुषांचं चरित्र वाचा लागन. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर. या बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली या देशात. 45,000 पुस्तकाचं वाचन केलं बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकरांनी 45,000 पुस्तकाचं वाचन केलं. तेव्हा कुठं या देशाची घटना लिहिली. म्हणून आम्हाला व्यसन करायचं असेल तर पुस्तक वाचनाचं व्यसन करा. आम्हाला व्यसन करायचं असेल तर चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचं व्यसन करा. आता आज काही तासानंतर समोरचं नवीन वर्ष येणार आहे 2024.